माझ्या मागे जे पडकं घर दिसतंय का, ह्या कुठल्या घराची गोष्ट वगैरे मी आज सांगणार नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं हे झालंय, की आजकाल ज्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्यासारखे तुमच्यासारखे जे मुलं आहेत न्यू जनरेशनचे, त्यांची अवस्था काहीतरी अशा पडक्या घरासारखी झालेली आहे. ते डिपेंडंट आहेत लोकांवरती. जर एखादा मालक या घराचं काम करण्यासाठी दुरुस्तीसाठी आला तरच ह्या घराचं काम होईल, नाही तर हे घर आहे तसंच राहील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही निर्जीव वस्तू आहे आणि तुम्ही सजीव वस्तू आहात. तर सजीव वस्तूला गरज नाही पडत कोणाच्या सपोर्टची, कोणाच्या समाधानाची किंवा कोणी मदत करेल. त्या व्यक्तीला स्वतःमध्ये स्वतःच्या सगळ्या चुका बाजूला ठेवून बदल निर्माण करावा लागतो. आणि ज्यावेळेस बदल निर्माण होतात त्यावेळेस 100% पूर्णपणे आयुष्य चेंज व्हायला चालू होत असतं. बघा, माइंडसेट नावाची एक गोष्ट म्हणजे फक्त त्या माइंडला सेट करण्यासाठी नसती, तर आयुष्य बदलण्यासाठी. ज्यावेळेस आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघतो किंवा आपण एखादा त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो, तर आपण नुसतं ते बघून स्क्रोल नाही केलं पाहिजे. आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण शिकणार नाही किंवा समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नाही. बदल घडवण्यासाठी किंवा बदल स्वतःमध्ये होण्यासाठी एका छोट्याशा संधीची गरज असते आणि ती संधी आपल्याला कोणत्याही क्षणी मिळू शकते. म्हणून काय आपण त्या संधीच्या भरोश्यावर बसायचं का? नाही. आज आपल्याकडे वेळ आहे तर आज काही ना काहीतरी करणं हे आपलं काम आहे. जर आजही आपण काहीच नाही केलं तरी आयुष्यामध्ये आपलं काहीच होऊ शकत नाही. आपण हा विचार केला की मी बसलोय घरामध्ये टीव्ही बघतोय, रील स्क्रोल करतोय, आज करू उद्या करू, परवा होईल काहीतरी, उद्या होईल काहीतरी, काहीतरी चमत्कार होईल, असा चमत्कार आयुष्यामध्ये होत नसतो. ह्या चमत्काराच्या गोष्टी भूतकाळामध्ये निघून गेलेल्या आहेत सर्व. आणि आत्ताची जी रियालिटी आहे ना, जर तू केलं तरच तुला खायला मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि असं नाही राहायचं की सकाळी करायचं म्हणजे संध्याकाळी खायला भेटलं पाहिजे, संध्याकाळी करायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी खायला भेटलं पाहिजे. तसं नाही. कमाईचा जरिया असा पाहिजे की तू झोपेत जरी असला तरी तुझी कमाई येत राहिली पाहिजे. मग हे काय एका दिवसात होणार आहे का? टाटा, बिर्ला, अंबानी हे लोक काय एका दिवसात मोठे झाले का? नाही भाऊ. याच्या मागं यांची वर्षोनुवर्ष असलेली मेहनत ही यांच्या मागं आहे भाऊ. यांनी काय एका दिवसामध्ये हे सगळं हासिल केलेलं नाहीये. यांना हासिल करण्यासाठी खूप वर्ष गेलेली आहेत. आणि मग तुला असं काय वाटतं की एखादा चमत्कार होईल, बॅग भेटेल आणि मी रातोरात श्रीमंत होईल? असं काही नसतं. प्रत्येक गोष्टी मागं मेहनत असते, कष्ट असतात आणि गेलेले दिवस असतात. आणि ज्यावेळेस ते कष्टाचे दिवस जातात ना त्यावेळेस 100% एक गोष्ट लक्षात आहे का? तुला माहिती आहे का? सूर्य मावळतो, रात्र होत असते, रात्र जाते आणि सूर्य होत असतो. दिवस प्रत्येकाचे येतात, पण येतात म्हणण्यापेक्षा दिवस आणावे लागतात. आणि जर हे आजपासनं व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही थोडीशी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जे करताय ते सर्व चांगलं करताय, मी वाईट म्हणत नाहीये त्या गोष्टीला, परंतु तुम्ही ते करत राहणं, त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बघा, तुम्हाला जर एखाद्या कंपनीमध्ये काम करून समाधान मिळत असेल तर ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित आहे, तुमच्या स्वप्नांपुरतं नाही. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. स्वप्न पूर्ण करायची असेल, भरारी घ्यायची असेल तर त्याला एकमेवच पर्याय आहे. एक तर तुम्हाला व्यवसाय करावा लागेल, दुसरा म्हणजे घोटाळा करावा लागेल, नाही तर तिसरा म्हणजे राजकारण करावं लागेल. या दोन गोष्टी आपल्या रक्तामध्ये नाही भाऊ. आपल्या रक्तामध्ये मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. तर आपण बिझनेस कुठला का असाना, एक छोटासा वडापाववाला सुद्धा एका दिवसाला 10 ते 15 हजार रुपये छापतो दादा. निव्वळ नफा त्याचा 30% जरी त्याला निघला ना तर 3 ते 4 हजार रुपये एका दिवसाला त्याला निघतात. मग तू काय वडापावच्या बिझनेसला कमी समजतो का? असं नाही. तू कमी समजतोय तुझ्या माइंडसेटला, तुझ्या डोक्यात असलेल्या त्या भंगार विचारांना तू कमी समजतोय. आलं का लक्षात? त्यामुळे तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुला ज्याही ठिकाणी जोही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायासाठी तू स्वतः आणि तुझं मन खंबीर हवंय, तर 100% तुझ्यामध्ये बदल नक्कीच होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.